होते या देशी तोपर्यंत तो या देशावर आला नाही, म्हणजे महाराष्ट्र देशावर चालून आला नाही. मात्र महाराजांच्या नंतर 82ला 1682ला महाराष्ट्राची आघाडी घेतली आणि महाराष्ट्रात आल्यानंतर पहिल्यांदा मोठा नारळ फोडावा म्हणून नाशिकजवळचा जो किल्ला आहे त्याचं नाव आहे रामशेज किल्ला. म्हणजे आपली ही जी 4 भिंती आहे ना एवढ्याच म्हणजे उंचीचा, तो जिंकण्यासाठी मोर्चाचा नारळ फोडला. काशे त्याचे सरदार त्या मोहिमेवर होते. त्या मोहिमेवर त्याचे म्हणजे बहादूर खान सारखे वगैरे सरदार होते. 5.5 वर्ष हा किल्ला झुंजला. हा नाशिकचा जो रामशेजचा किल्ला आहे हा नामांकित दुर्ग नव्हता. हा 5.5 वर्ष झुंजला. मग औरंगजेबाला कळून चुकलं की जे दुर्ग आहे शहीदच्या मानदंडातले किल्ले आहेत हे किती भयंकर असेल आणि याची प्रचिती आली आपल्याला. इथं त्याला जवळजवळ 26 वर्ष या मातीत पुजवलं आपल्या लोकांनी, या दुर्गांनी त्याला झुंजत केलं. आता आपल्याला जे बघायचं हा सातारा किल्ल्याचा इतिहास. सातारा किल्ल्याचा इतिहास सांगत असताना तुम्हाला मी सांगू इच्छितो की हा जो किल्ल्याचा हे आत्ताचं जे तुम्ही म्हणजे प्रवेशद्वार जे बघताय हा उत्तरकालीन मराठी स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. हा एकमेव किल्ल्याचा ही मराठी काळात म्हणजे शाहू महाराजांच्या काळात हा बांधला गेलेला हा दरवाजा एकमेव. कारण शिवकालीन जर दरवाजे तुम्ही पाहिले तर हे शिवकालीन दरवाजे हे गोमुखी पद्धतीचे असतात की त्या दरवाजाला पुढं इंग्रजी जी आकारासारखं पुढं त्याला बुर्जाची जोड असते, शत्रूला थेट येता येत नाही. मात्र हे असं काय झालं शाहू महाराजांच्या काळात, तर शाहू महाराजांच्या काळात मोगलांचा जोर ओसरलेला आणि मग त्यावेळेला धामधुमी नव्हती. धामधुमी नसल्या कारणानं अगदी निवांतपणा होता आणि कुठल्या शत्रूचं आक्रमण होणार नाही. दिवस तुम्हाला तो मराठा कालखंडात मोगला म्हणजे शाहू महाराजांच्या नंतर काही गोष्टी आहेत या म्हणजे तुम्हाला सांगतो की 52 आपला आमदया करार झाला मोगलांची आणि आपण या भारताचे संरक्षक म्हणून आपण नेमलो गेलो. त्यामुळं मोगलांचा काही इतर कुठल्याही सत्तेचा सगळ्यात मोठी ताकद होती मोगलांची, याचा कुठलाही आपल्याला धोका उरला नाही. मग या डोंगरी किल्ल्यांचं महत्त्व नंतर झपाट्याने कमी व्हायला लागलं आणि मग झपाट्याने कमी व्हायला लागल्यानंतर मग आपण संपूर्ण नागरी वस्ती म्हणजे आपण साताऱ्यासारखी शाहूनगरी वगैरे वसली नाही. तर त्याआधी काय होतं की लोक किल्ल्याच्या आश्रयाने राहत होती. तर अशा प्रकारे ह्या किल्ल्याचा एक वैशिष्ट्य आहे की ही जी वास्तूतला हा जो मुख्य दरवाजा आहे हा दरवाजा जो आहे हा मराठीकालीन उत्तर मराठीकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना आहे. आता आपण वर जाऊया. हा किल्ला तसा बघायला गेला तर राजा भोज म्हणजे शिलाहार राजा दुसरा भोज याच्या नावावर गणला जातो किंवा संशोधकांचं मत आहे की त्यांनी मानला. पण याचं कुठंही म्हणजे असे ठोस पुरावे नाहीत. एक पांडुरंगपल्लीचा ताम्रपट सोडला तर कुठेही राजा भोजचे पुरावे नाहीत. आता इथून दुसरं जे महाद्वार आहे ना ते दुसरं महाद्वाराची जी ठेवण आहे ती भोजकालीन आहे. भोजकालीन म्हणजे 12व्या शतकातलं जे बांधकाम आहे 1190च्या पासून भोजची कारकीर्द सुरू होती शिलाहार राजाची. तर आपण वर जाव्यावरच्या दरवाज्यात तिथून परत मारुती मंदिरात जाऊन तिथं माहिती घेऊ. शक्तिदेवता हनुमान आहे आणि ही शिल्प आहेत ना त्यामध्ये शरभ आहेत. शरभ हा प्राणी आपल्याकडं नरसिंह अवतार झाला. नरसिंह अवताराला आपल्याकडं साधारणतः चोल राजे ज्या वेळेला होते त्यावेळेला मोठा वाद झालेला आपल्याकडे वैष्णव आणि शैव यांच्या. तुम्ही एखाद्या वेळेला याचा पिक्चर तुम्ही हा पाहिला का बघा. हे जे शिल्प आहे रायगडच्या नागारखान्यावर कोरले गेलं. त्यावेळेचे जे स्थापत्यशास्त्राचे जे प्रमुख होते विरोजी इंदलकर त्यांनी आणि त्या ज्या हत्तींचं जे उल्लेख आहे त्या हत्तींचा एक संकल्प असा आहे. हत्ती हे रूपक कशाचे तर ज्या इस्लामिक शाळा आहेत म्हणजे ज्या 4 पाचशा होत्या त्या 4 पाचशांच्या ते रूपक म्हणून ते गणले गेलं आणि शरभ म्हणजे मराठी सत्ता अशी गणली गेली आणि हे शरभ चित्र आपल्याकडं ते सगळीकडं हे झालं म्हणजे पसरलं गेलं आणि ते आहे. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे काय झालं या किल्ल्याचं म्हणजे एक भयंकरता एक अशी आहे की याचा जो किस्टोन आहे जे गोधन असायचं. गोधन असल्यानंतर ते आपण ज्याला आपण टाक काढतो किंवा हे म्हणतो ना बसवतो त्या तो प्रकार इकडं हे मल्ल आहे. हे शाहूकालीन ह्याला कुठंही शिवकालीन ह्याचा टच कुठंही नाही. कारण शिवकाळात ज्या अज्ञावतात जे आलेले आहे की गडाचे दरवाजे आहेत ना हे गूढ पद्धतीचे असायचे म्हणजे तिथं
ते रस्त्यावर येता जाता सहज दिसून आहे अशी त्याची निर्मिती असावी. तदनंतर जो गोमुखी दरवाजा म्हणतो की आपण दरवाजाचा बाहेर पडल्यानंतर तिथं बुरुज येतो आणि तो बुरुज कसा येतो तर तुमच्या उजव्या हाताला मोकळी जागा येते आणि बरोबर शत्रू चढत असताना शत्रूच्या उजव्या हाताला बुरुजाची जोड येते. म्हणजे जर शत्रू आला तर तलवारीचा जो वार आहे तो त्याला अडथळा म्हणून ते एक शिवकालीन बांधकामाचं एक वैशिष्ट्य होतं की गोमुखी दरवाजे. आजही तुमच्या प्रतापगडाला जी शिवाजी महाराजांचे मुख्य काही गड बांधले तर आपला रायगडचा किल्ला जो परत प्रतापगड आहे किंवा बाकी अनेक 2-3 किल्ले महाराजांनी स्वतः बांधलेले आहेत तर त्याच्यावर तो नमुना आपल्याला पाहायला मिळतो. काय माहिती का प्राचीन इतिहास म्हणजे आता तसं बघायला गेलं तर 12व्या शतकापर्यंत म्हणजे 9व्या शतकापर्यंत प्राचीन काळ म्हणलं अजून 12व्या शतकापर्यंत प्राचीनचे साधनं खूप कमी आहेत. जिथं आहे की भोजकालीन एक पांडुरंगपल्लीचा जो तांबरा म्हणून म्हणतो आपण किंवा वासोटा किल्ला आणि त्या किल्ल्याचा उल्लेख असेल त्याखेरीज कुठलाही पुरावा किंवा काय हे नाही त्याचे भोजकालीन बांधकाम. आता हे जे कमान आहे ना हे कमान हे संपूर्ण दगड बघा तुम्ही किती क्षरण झाले त्याचे किती झिजलेले आहेत. हे जे दगड आहेत ना ह्याने ऊन वारा पाऊस खूप झेललेला आहे. आता किल्ल्याच्या बांधकामाचं एक वैशिष्ट्य असं आहे की किल्ल्यावर आज्ञापत्रात आलेलं आहे की किल्ल्यावर तळी खोदावी आणि तळ्यातला जो दगड आलेला असतो ना त्या दगडातून बाकी इमारतीची आणि याची बांधकाम होतात. तर हे जो बांधकाम आहे ना हे बांधकाम खूप जुनं आणि हे आहे तर हे साधारणतः 12व्या शतकातलं हे शिलार वंशीचे तर आपण आले की आपल्याकडं जे मोडी कागदपत्र आपल्याकडे सापडतात त्या मोडी कागदपत्रात ही बांधकामाचा मसाला जो आहे याविषयीचा उल्लेख येतो. तर ह्या आता ज्या वेळेला मराठीशाहीचं म्हणजे 16व्या शतकाच्या नंतर बऱ्यापैकी चुना आणि हा जो मसाला आहे ही वापरायची पद्धत जास्त सुरू झाली. म्हणजे प्राचीन काळामध्ये हा मसाला न वापरता तर मग हे बांधकाम केलं जायचं म्हणजे भोजकाला किंवा त्याच्या आधी की दगडांना खोबण्या करून एकमेकात ते फिट केले जायचे आणि मग त्याच्यावर ते आधारित ते बांधकाम असायचं. तर सांगायचं तात्पर्य काय की तदनंतर हे जे चुन्याचा मसाला कसा करायचा आणि काय करायचा याविषयी मोडी कागदपत्रात विस्तृत आलेलं आहे. याच्यामध्ये गूळ वापरायचे, याच्यामध्ये शंखशिपले वापरायचे, यामध्ये राळ आणि डिंक वापरायचे, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उडदाची डाळ वापरली जायची याच्यामध्ये. आणि हा मसाला ह्या घाणीत टाकून तो या आता हे चाक छोटंच आहे पण याच्यापेक्षाही मोठी चाकं असायची आणि ते बैला कर्वे ओढलं जायचं आणि तो एक जीव झाला की तो मसाला त्या बांधकामासाठी वापरला जायचा. आणि हा जो मसाला आहे की ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय काय केल्याने बघायला मिळेल की दगड तुटून पडतो, दगड झिजतो, मात्र हा मसाला जसे तसे त्याच्या खुबणीतून बाहेर आलेला असतो, इथपर्यंत चिवट असतो. आणि आजही तुम्हाला किल्ल्यावनी याच्यावनी ते बघायला मिळेल. आता ही घाणी इथं आहे याचा अर्थ ह्या घाणीच्या साह्यानंच ह्या गडाचे जेवढं बांधकाम आहे ते ह्या घाणीच्या साह्यानंच जे मसाला तयार झालेला आहे तो इथं वापरला गेलेला आहे. असं आता इथून आपण काय करूया, बाले किल्ला म्हणून आहे. किल्ल्याला दोन हे असतात, एक तर माची आणि दुसरा बाले किल्ला. तर आता बाले किल्ल्याचा जो मुख्य वाडा आहे छत्रपती शिवाजी महाराज जिथं आजारी होते 1.5-2 महिने तिथं आपण जाऊया. जिथं शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला तिथं आपण जाऊया. की जी भूमी एवढी पवित्र आहे की जिथं महाराज स्वतः तर राहिलेच, त्यानंतर स्वतः शाहू महाराजांच्या पर्यंतचं वास्तव्य लोकांचं तिथं झालं. तर त्या वाड्याकडे आपण जाऊया, तिथला इतिहास आपण समजून घेऊया. या किल्ल्याचा इतिहास सांगत असताना काही गोष्टी माझ्याकडून राहून जाऊ नये काळाच्या ओघात. म्हणजे काळाच्या लाईनवर आपण जर बघायचं म्हटलं ना तर 1190 साली हा भोज राजांच्या अखेरीत हा बांधला गेलेला किल्ला. हा भोज काळानंतर भोज हा शिलाहार राजा होता. शिलाहारांच्याकडून हा यादवांच्याकडे गेला.
हा जो किल्ला हा भोज राजाचा पराभव करून स्वतः यादवांच्याकडे हा किल्ला गेला. स्वतः म्हणजे मला वाटते महादेवराव यादव त्यावेळेला याच्यावर होते सत्तेवर, आणि मग यादवांच्याकडे हा किल्ला आला. यादवांच्या कालखंडात ह्या किल्ल्याचं जास्त काही इतिहास म्हणजे याच्यात आलेलं नाही, प्रकाशात आलेलं नाही. मात्र ह्या किल्ल्याच्या इतिहासाची सुरुवात होते ते खिलजीच्या याच्यात. खिलजीने ज्या वेळेला देवगिरीची सत्ता बळकावली त्यावेळेला साहजिकच हा सगळा प्रांत खिलजीच्या ताब्यात गेला, आणि खिलजीच्या नंतर महाराष्ट्रावर सगळ्यात मोठा कालखंड नांदून गेला. अगदी 200 वर्षाचा म्हटलं तरी चालेल, तो म्हणजे बहमनी कालखंड. आणि बहमनी कालखंडातही या किल्ल्याचं नाव उकाबेन असं होतं. सुरुवातीला या किल्ल्याचं जे नाव आहे ते सप्तर्षी किल्ला, सप्तर्षी गड असं होतं. तदनंतर जो आपला बहमनीचा कालखंड आहे त्यात उकाबेन हे या किल्ल्याचं नाव झालं. आणि यानंतर जो या बहमनीची शकले पडली म्हणजे निजामशाही, आदिलशाही, बेदरशाही हे जी 5 शाळा एकमेका त्या बहमनीपासून वेगवेगळ्या झाल्या. पैकी निजामशहाकडे हा किल्ला होता. हा किल्ल्याची मालकी निजामशाहकडे होती. मात्र निजामशहाची जी मुलगी आहे चांदबेबी, या चांदबेबीच्या विवाहाच्या प्रित्यर्थ हा किल्ला चांदबेबीला आदिलशहाच्या मुलाला दिली, आणि या लग्नात हा किल्ला निजामशहाकडनं आदिलशाहकडे गेला. आणि वैशिष्ट्य बघा, ज्या चांदबेबीच्या लग्नात हा किल्ला गेला त्या चांदबेबीला जवळजवळ इथं 3 वर्ष कैदेत राहावं लागलं. असं हा या किल्ल्याचा इतिहास आहे. जागा आहे हे जवळजवळ 350 वर्षापूर्वी ह्या झाडांचे जे आयुष्य जे आहे ते 350 वर्षापूर्वीच्या ह्याच्यात सगळे वृक्षवल्ली माजून गेलेले आहे. इथं सगळ्यात मोठा जो बालेकिल्ल्याचा जो वाडा म्हणतो म्हणजे राजांचं निवासस्थान म्हणून हा चौसुपी वाडा होता. त्याच्या पुढेही एक चौसुपीचा, अशाच 2 चौसुपी वाडे एकमेकाला लागून आहेत, पूर्वेच्या बाजूला आणि एक हा पश्चिमेच्या बाजूला. आता याला राजघराण्याची इथं वस्ती असते, VIP लोक इथं राहत असतात. इथलं पाणी कुणी दूषित करू नये. इथं फंद पितूर असले की पहिल्यांदा काय करायचं की पाण्याचा साठा विषयुक्त करायचा, आणि तदनंतर मग मुख्य कुटुंब किंवा मुख्य राजा जर मृत्युमुखी पडले की मग ते मनोधैर्य घेतलं की सैन्यांचं केलं की ते किल्ला जिंकणे सोपं जातं. म्हणून इथं पाठीमागे पाण्याची व्यवस्था आहे बघा, ही बंदिस्त आहे. अंडरग्राऊंड सगळं आहे ते, त्याच्यामध्ये खाली टाक्या आहेत पाण्याच्या. आणि इथं हा जो किल्ला आहे ज्या वेळेला हा बांधला असेल त्यावेळेपासून हे म्हणजे बांधला म्हणजे मराठी काळाचा कालखंड सुरू झाला असेल त्यावेळेपासून हा वाडा असेल इथं उभा. आता शिवकालीन याचा उल्लेख सांगतो की शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला मारलं 10 नोव्हेंबर 1659ला, तिथं मारल्यानंतर 18 दिवशी महाराजांनी पन्हाळा घेतला. त्यामध्ये महाराजांनी चंदनवंदन घेतलेलाचा उल्लेख आहे, साताराचा म्हणजे सातारा परिसर घेतलेलाचा उल्लेख आहे. मात्र या किल्ल्याचा उल्लेख येत नाही त्या कागदपत्रात. आणि महाराजांनी थेट 18व्या दिवशी पन्हाळा घेतला, आणि पन्हाळा घेऊन महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन होते. म्हणजे एवढा सगळा हा कालपट इथं घडलेला या बाजूने. म्हणजे इथल्या सगळे उल्लेख मिळतात. कराडला महाराज होते 3ऱ्या दिवशी, महाराज अफजल खानाला मारल्यानंतर प्रीतिसंगमावर 3ऱ्या दिवशी होते. तांबूळ घेतलेला उल्लेख आहे, आष्ट घेतलेला उल्लेख आहे, काय ते नेरले मलकाप, तिथं ते मलकापूर का काय असं नाव आहे ना ते अलीकडे, हा मलका, ते घेतलेलाच उल्लेख आहे. अशा सगळ्याच उल्लेख आहे. मात्र सातारा किल्ल्याचा उल्लेख येत नाही. मग सातारा किल्ला कधी घेतलेल्याची टळटळीत नोंद आपल्याला सापडते ते 1673ची. हा 1673ला महाराजांनी हा किल्ला घेतला. हा किल्ला घेतल्यानंतर महाराज, मला एक सांगायची आवर्जून सांगण्याची गोष्ट म्हणजे की महाराज इथं 2.25 महिने इथं आजारी आहेत. त्या 2.25 महिन्यामध्ये 1 जानेवारी 1 डिसेंबर 1675 ते 25 जानेवारी 1676 एवढा प्रदीर्घ काळ महाराज इथं आजारी आहेत. ते इथं विश्रांतीला होते. तदनंतर याच मुक्कामामध्ये 1677च्या मोहिमेची बीजं रोवली गेली. इथून मग महाराजांनी इथूनच जे काय मदान नागखाना आहेत याचे विजापूर आणि तुमच्या दक्षिण जिल्ह्याला कुठले तानाशाह आपला भागानगरचा,
तर त्या मतदानात यांच्याशी संधान इथूनच झालं कुतुबशाह आणि कुतुबशाह आणि महाराजांनी दक्षिण दिवेची मुहूर्तमेढ याच किल्ल्यावर रोवली गेली. दुसरा उल्लेख सांगायचा म्हणजे महाराजांच्या नंतर मग इथं काय झालं, महाराज 1.5-2 महिन्यानंतर परत या किल्ल्यावर आले का नाही तर याची कुठलीही नोंद सापडत नाही. मात्र त्यानंतर आले असावेत येता जाता, म्हणजे कर्नाटक प्रांती जाताना तर पण कर्नाटक प्रांती महाराज जाताना कोकणातून गेले, कोकणातून तसेच ते गेले, येताना या मार्गे आले, मात्र इकडं या किल्ल्यावर आले की नाही याची नोंद नाही. आता सर्वात महत्त्वाचं काय आहे की इथं महाराजांच्या काळानंतर काय घडलं की संभाजी महाराज इथं आले का, या किल्ल्याला राजधानीचा दर्जा कुणी दिला, शाहू महाराजांनी दिला तर नाही. याच्या आधीचं एक नाव आहे, या किल्ल्याला राजधानीचा दर्जा दिला तो राजाराम महाराजांनी 1698ला महाराज इकडून परत ते पुढं सिंहगडला गेले आणि सिंहगडला तिथं त्यांनी देह ठेवला. मात्र या किल्ल्यावर संभाजीराजे आलेल्याची नोंद आहे का तर त्याचीही कुठं हे मिळत नाही. मात्र परळीच्या किल्ल्याला ज्या वेळेला संभाजीराजे होते आणि तिथून ते दिलेर खानाला इथं माऊलीच्या इथून ते मिळाले, एवढी नोंद या इतिहासात आहे. आता त्या घटनेचा साक्षीदार म्हणून म्हणजे आपल्या ह्या परिसरात माऊली आहे आणि या इथूनच कुठून तरी म्हणजे आत्ताचा जो बोगदा आहे या बोगद्याच्या याच्यावरून हा पार केल्याखेरीज इकडे येता नाही, म्हणून इथं कुठंतरी संभाजीराजांची तेवढंच पदस्पर्श किंवा तेवढंच साक्षीदार हा किल्ला या प्रसंगाचा आहे. त्यानंतर ह्या प्रसंगानंतर मग कुठला प्रसंग असा महत्त्वपूर्ण आहे याचा तर या किल्ल्याच्या इतिहासामध्ये की ज्या वेळेला दोहराच्या काठाला शाहू महाराजांना सोडलं त्यावेळेला मजल दरमजल करत शाहू महाराज महाराष्ट्रात यायला लागले. महाराष्ट्रात येत असताना ते पहिल्यांदा याला आले, तुमच्या इकडे येत असताना अनेक संघर्ष, आता मला ते संपूर्ण इतिहास सांगायचा नाही पण संघर्ष करत करत इथं आले. हा किल्लासुद्धा त्यावेळेला कोल्हापूरकरांच्याकडे होता, म्हणजे ताराळांच्याकडे हा किल्ला होता आणि इथं जो किल्लेदार होता तो प्रयागजी प्रभू महाराजांच्या काळापासून आहे. तो प्रयागजी प्रभू महाराजांच्या काळातही त्याचं नाव आहे प्रयागजी प्रभूचं. आणि त्याच्याबरोबर शेख मीरा होता, शेख मीरा वाईचा होता, तो वाईच्या इथला होता आणि शेख मीरा ही या किल्ल्याचा किल्लेदार होता. महाराज ज्या वेळेला दहेगावच्या परिसरात आले शाहू महाराज त्यावेळेला शाहू महाराजांनी काय केलं, हा किल्ला बळकवण्यासाठी किल्ला ताब्यात घेण्यासाठी शेख मीराचं कुटुंब काबीला त्यांनी कैद केला आणि मग शेख मीरावर आणि किल्लेदारांच्यावर दडपण आणून हा किल्ला महाराजांनी घेतला. महाराजांनी या किल्ल्यावर पाय ठेवला तो शनिवार होता, तारीख होती 12 जानेवारी 1708 रोजी महाराज इथं आले. इथं आल्यानंतर राज्याभिषेक महाराजांनी इथंच मोठा दरबार भरून स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि इथून संपूर्ण अहत तंजावर ते तुमच्या कंधारपर्यंतचं जे मराठी सत्ता विस्तारलेली होती त्या काळामध्ये तो तेवढा प्रदीर्घ राज्यकारभार शाहू महाराजांनी इथूनच केला. इथून केला म्हणजे कुठून की त्यावेळेला आपल्याकडं म्हणजे नुकतंच उत्तरेत मराठे पोचलेले होते. उत्तरेत म्हणजे अगदी काही सुबे उत्तरेतले आपल्याला ज्या वेळेला जे बंड झालं आपलं आणि आपल्याला रफीउद्दौला जत नावाचा मुलगा आपण तिथं बसवलं त्यामुळं जे वायुवेळी सरहद्दीवरील बरेचसेच मुलूक आपल्याकडे आलेले होते. तिथून ते तंजावरपर्यंतचा कारभार शाहू महाराज इथं बसून करत होते. मात्र इथं अजून एक महत्त्वाची बाब आहे की शाहू महाराज राज्यकारभार करत असताना आपली जी यादवी होती ताराबाई आणि म्हणजे ताराबाईंचे म्हणजे राजाराम महाराजांचे जे हे होते संभाजीराजे पुत्र आणि शाहू महाराजांचा संघर्ष विकोपाला गेला आणि त्याच्यात सतत उदाजी चव्हाणांच्या सारखे आणि यांच्यासारखीचे बंड उठायला लागले. हे शमवण्यासाठी याच्यासाठी कुठंतरी समेट करायचं गरज होतं आणि त्यानुसार कोल्हापूर गादी आणि सातारा गादी यांचा तह आपल्याकडे जे जखणवाडी आहे त्या जखणवाडीच्या इथं तो तह झाला आणि वारण्याची सरहद्द ठरवून ती वारण्याच्या पलीकडं कावेरी पावतो कोल्हापूरचं राज्य, कोल्हापूर संस्थानिकांचं राज्य आणि इकडं वारण्याच्या अलीकडं हे शाहू महाराजांचं राज्य असे त्या सरहद्दी ठरल्या गेल्या. आता इथं कारभार करत असताना गडावरून कारभार होत होता. मात्र त्यावेळेला मोगलांचं बळ कमी झालेलं की मोगल हे सगळ्यात मोठे प्रभावी शत्रू होते. यानंतर मोगलांचं बळ कमी झाल्यानंतर इथल्या लोकांना सुरक्षितेची भावना वाढायला लागली आणि मग आता हा डोंगरी आणि दुर्गम भाग सोडून
कुठंतरी नागरवस्ती वसवली पाहिजे, म्हणून शाहू महाराजांनी पहिला निर्णय घेतला की माचीपेठ त्यांनी वसवली आणि शाहूनगरीची स्थापना केली. शाहूनगरीची स्थापना करत असताना ही लगेचच झाली नाही. 1708ला इथं राज्याभिषेक झाल्यानंतर 1717चा पहिला कागद मिळतो, जे खालची माचीपेठ वसवलेलाचा पहिला मोडी कागद मिळतो. आणि त्या मोडी कागदामध्ये कोणते कोणते इमारती बांधलेल्या आहेत, तर रंगमहाल बांधला. आता जी कुप्पर कंपनी ज्या पायावर उभी आहे तिथं रंगमहाल होता. तिथं महाराजांचा राणीवासा, म्हणजे शाहू महाराजांच्या त्या 3 राण्या होत्या त्या तिथं राहायला होत्या. स्वतः शाहू महाराजही तिथं होते. आणि मग लोकांची जी गारणी असतील, म्हणजे टंटे बखंडे असतील, ते सोडवायचे असतील तर मग अदालतवाडा बांधला. त्यानंतर तख्तासाठी खास सिंहासनासाठी आत्ता गुरुवारबाग आहे तिथं तख्ताचा वाडा बांधला. आणि त्या तख्ताच्या वाड्यात बसून शाहू महाराज कारभार करत होते. आता एक लक्षात घ्या तुम्ही की आपल्याकडं आम्हाला बघितलं सकाळी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 मार्च 1689ला संभाजी महाराजांचा याची इथं हुतात्मा आलं. त्यानंतर लगेचच 3 नोव्हेंबरला रायगड पडला. जुल्फिकार खानानं रायगड वेढला. त्यावेळेला आपल्या शिलाला धक्का न लागण्याच्या अटीवर येसुबाई साहेब आणि शाहू हे मोगलांच्या स्वाधीन झाले. मात्र त्याच वेळेला रायगडचा जो अवघड दरवाजा आहे, आजही तिथं गेले की डोळे गरगरतात. त्या वाघ दरवाजातून पाळण्यानं स्वतः हे राजाराम महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही 150 मराठे होते ते त्या वेड्यातून निसटले, ते जंजीला गेले. आता हा इतिहास इथं घडलेला आहे. आता रायगड तुम्हाला माहीत आहे की 3 नोव्हेंबरला रायगड पडला. रायगड पडल्यानंतर आपल्याकडं शाहू महाराज आणि येसुबाई साहेब कैद झालेले आहेत. ती तारीख मी तुम्हाला सांगितली 3 नोव्हेंबर. शाहू महाराजांना मोगलांनी जोहराच्या काठावर सोडलं 1707ला. 20 फेब्रुवारी 1707ला औरंगजेब वारला. औरंगजेब मेल्यानंतर या देशात ताराराणी आणि शाहूंचं यादवी माजेल आणि याच संधीचा परत आपल्याला फायदा घेईल ह्या हेतूनं, उदात्त हेतू कुठलाही नव्हता शाहू महाराजांना सोडण्याचा. त्यावेळेला फक्त शाहू महाराजांना सोडलं. त्यावेळेला रायगड ज्या वेळेला पडला त्यावेळेला 300 लोक कैद झालेले. त्या 300 लोकांच्या पैकी अवघे शाहू महाराजांना काही जुजबी लोकांना सोडलेलं. 300 लोकांपैकी बरेच लोक मोगलांच्या कैदेत होते. येसुबाई साहेब स्वतः आईसाहेब मोगलांच्या कैदेत आहेत आणि बरेचसेच लोक होते. आता त्याच्यामध्ये संभाजीराजांच्या दाशीपुत्र म्हणजे मदनशेह माधवशेह हेही कैदेत होते तिकडं. असे 300 लोकांची यादी आहे. म्हणजे तो लहानपणाचाच मेलेला होता, तर त्याचं कबर झालेलीच होती. पण त्याचे तोतेया डमी माणूस तयार केला आणि त्याला अगदी तसाच काबा बिबा घालून चुरमा बिरमा घालून त्याला तयार केल्यानंतर शाहू महाराजांनी हे म्हटले सगळे लोक हे सगळं घडलेलं आहे गुरुवार बागेत. तर त्यावेळेला इथलं वस्ती सगळी उठून खाली गेलेली होती. आणि शाहू महाराजांनी सांगितलं आम्हाला एक चांगला शुभलक्षणी हत्ती द्या. 18 नक्याचा हत्ती वगैरे असा दिला. त्यानंतर याच्यावर खचण्यासाठी सोन्याची अंबारी दिली. आणि मग हे सगळं 25,000 लोकांच्यासह हे सगळे लोक दिल्लीकडे निघाले. आणि तिथे एक त्यांनी आवई उठवली की आम्ही बादशाचा खऱ्या वारसाला घेऊन येतोय. आणि मग बादशाचा खरा वारस येते म्हटल्यानंतर सगळी दिल्ली एकवटली. तो कसा दिसतोय काय दिसतोय. आता ह्यामध्ये फारुख शेरनं त्यांनी सांगितलं की खरंच आहे का म्हणून त्यांनी काही गुप्तहेर पाठवलेले. ते बुऱ्हाणपूरच्या मुक्कामावर त्या गुप्तहेरांनी परत बादशाला जाऊन सांगितलं की खरंच बाबा तो आहे बादशाह, तो जो मुनियाऊल आहे ना तो खरंच आहे. कारण त्याला हा सय्यद बंधूपासून ते बाळाजी विश्वनाथ आपण सगळे मुजरे करतायत आणि तो तसाच आहे, गोरा गोमटा वगैरे. आणि सगळी दिल्ली त्यावेळेला एकवटली हो तिथं बघायला की कसा बादशाह दिसतोय काय दिसतोय म्हणून, बादशाचा नातू म्हणून दिसतोय. आणि त्यानंतर त्या 2 रात्री अव्याहत वाटाघाटी चालल्या आणि हा फारुख शेर मानेना झाला आहे. मग एक दिवस एका रात्री सय्यद बंधूंनी त्याला वाटाघाटीला रात्री बोलवलं आणि त्याच्या छातीवर बसून त्याचे डोळे काढले आणि त्याला अदबखान्यात टाकला. यानंतर घडलेली सगळ्यात महत्त्वाची बातमी अशी आहे की यानंतर मराठ्यांच्या मर्जीतलं 16 वर्षाचं पोरगं रफीउद्दौला जत नावाचं पोरगं तिथं त्या गादीवर बसवलं आणि त्याच्याकडून ह्या सगळे ड्राफ्ट आहेत ना
हे मंजूर करून घेतले. आजही हे ड्राफ्ट आहेत ना तुम्हाला बघायला मिळतात. तुम्ही डेक्कन कॉलेजला मराठा इतिहास संशोधन नावाचा एक वेगळा विभाग आहे, त्यांच्याकडे ते आतापर्यंत आमचे मित्र होते गिरीश मांडके म्हणून तिथे, त्यावेळेला आम्हाला बघायला मिळालं. आता ते निवृत्त झाले, मात्र त्यांच्याकडे हे आहे. म्हणजे जे इथं आपल्या गुरुवार बागेतच ते सगळं घडलेलं असेल आणि तिथं त्या सगळ्या मुत्सद्देने ते लिहिलेलं असेल, तर ते ड्राफ्ट आज काळ निघून गेला. गुरुवार बाग राहिली म्हणजे तिथला तख्ताचा वाडा नाही राहिला, इथं महाराज आले इथला नाही वाडा राहिला, मात्र ते कागद मात्र तिथं आहेत डेक्कनला. असं तर खरं म्हणजे 3 नकाशे औरंगजेबानं काढलेले. 3 नकाशे औरंगजेब ज्या वेळेला आला त्यावेळेला तो पलीकडच्या माहुलीत होता ना, त्यावेळेला एक नकाशा त्याला मिळाला आणि त्या आधारे त्यानं ते तरीवनं तो आपल्याला महाराजांच्या विरुद्ध यश यावं म्हणून निम्म्या पात्रात आला तो कृष्णेच्या. आणि काही कलमा लिहिलेल्या चांदीचे पत्रे त्यानं कृष्णामाईला अर्पण केले आणि तो अलीकडे आला. अलीकडे आल्यानंतर तुमचा जो करंजा आहे ना, करंजामध्ये त्याची ती गुलाबगार नावाची तिथं तंबू पडला आणि ती छावणी करंजापर्यंत ही पडली. आता आपल्याला ते मंगळाई बुरुजावर गेल्यानंतर तिथला तो जो उत्तर जो काळ आहे किंवा शाहूराज महाराजांच्या नंतर जो काळ आहे तो आपण तिथं बघूया. आता इथून जाताना मी सांगितल्याप्रमाणे या किल्ल्यावर 7 तळे आहेत. ती नामांकित तळे आहेत. नामांकित तळे याचा अर्थ काय, प्रत्येक तळ्याला नाव आहे. जसं एक मी सांगू शकतो ठामपणाने, जी आत्ता इथं सप्तर्षीचं जे मंदिर आहे ना, ती सप्तर्षी तळ आहे ते. मात्र आणि इथं मंगळाईच्या मंदिराच्या इथं ते मंगळाई तळ आहे. मात्र तदनंतर दूधबावी, साकडा सुलतान आणि ही अशी जी काय तळे आहेत त्या तळ्यांचं आत्ता नाव सांगता येणार नाही. की मला वाटतंय 50 वर्ष झाली आपल्या नगरपालिकेला, त्यावेळेला त्यांनी एक मॅप प्रसिद्ध केलेला. मात्र तो कोणत्या आधारे केला हे माहीत नाही, पण त्याच्यात ते आहे तो मॅप. पण त्याची नावं जी आहेत ना ती अशी आहेत. 7 तळ्यांना नाव चुना म्हणजे मसाला बनवतात तो आपला बांधकामासाठी. हा चुना तुम्हाला अजूनपर्यंत या इथे दिसतो आहे. या वाड्याचा हा चुना तुम्हाला पहिला दिसतो आहे. अजूनही तो कडक आहे. त्याच्यात थोडीशी वीट, वाळू आणि बरेच प्रमाणात त्यावेळचा जे काय लिंब असेल किंवा बटाट्याची शेंग असेल, अशा बऱ्याच उडदाची डाळ असेल, अशा बऱ्याच गोष्टी यात करून ह्या चुना घाणी हे अजूनपर्यंत 400 वर्ष तरी आहे असा आहे अजून हा. तर पहिला सुरू उडला आणि त्याच्यात काही मराठी काढले गेले, स्वतः किल्लेदार काढला गेला आणि लगेच दुसरा सुरू उडला. असं वाटलं की आता दुसरा भागदार पडेल. पण हा धबधब्याचा 25 रुपये तिकीट आहे. लागतं ते पाणी. दुर्ग हे जे प्रकरण लिहिले आज्ञापत्रात, त्याच्यामध्ये महाराजांच्या तोंडची काही उद्गार म्हणजे आज्ञापत्रकारांनी लिहिलेलं आहे की पाण्याचं ठिकाण बघून किल्ला बसवावा. आता या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही सलग 3 तळी तटापर्यंत आहेत. हे जे आहे ते पहिलं तळं ते ओव्हरफ्लो म्हणजे हे भरल्यानंतर हे बळतं, अर्थात त्याला नैसर्गिक कुमाळे आहेतच. आणि तदनंतर सगळ्यात शेवटला आहे ते तटातलं तळं. झाले आले सगळे. पाण्याच्या बाबतीत मी सांगितलं तसं की किल्ल्यावर जवळजवळ 7 तळे आहेत आणि 7 तळे ही नामांकित तळे आहेत. एक दुधबाव नावाची विहीर आहे की ह्या बाजूला पूर्वी आपले हा कुठला कोपरा, आग्नेय कोपरा ना, आग्नेय कोपऱ्यात तिकडे विहीर आहे. असो, किल्ल्याला 2 दरवाजे आहेत. जो आपण आलो तो दरवाजा आणि दक्षिण दरवाजा. आता दक्षिण दरवाजाकडे आपल्याला जायचं नाही, आपण इथं मंगळाई मंदिरात जाणार आणि तिकडून समारोप करून आपण निघणार आहे. मात्र किल्ल्याचा जो उत्तरकालीन इतिहास आहे तो राहिलेला आहे, तो थोडक्यात सांगतो आणि आपण जाऊया. आता बघा की शाहू महाराजांनी संपूर्ण राज्यकारभार खाली नेला आणि खाली राज्यकारभार सुरू असताना शाहू महाराजांचं व्यक्तिमत्व हे अजातशत्रू होतं. अजातशत्रू म्हणजे काय की शाहू महाराजांचा एवढा मृदू स्वभाव होता की त्यांचा एक प्रसंग असा आहे की शिकारीला
जात असताना त्यांच्यावर कोल्हापूरकरांनी मारेकरी घातले काय, आणि मारेकरी ते झाडीत लपून होते आणि ते पुढं आले, ते हातपाय त्यांचे थरथर कापायला लागले. महाराजांनी विचारलं की कोण आणि कशासाठी आला, तर त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही तुम्हाला मारण्यासाठी आलो, आमच्याकडे ह्या बंदूक आहे. मग म्हणजे तुम्ही मारलं का नाही, म्हणजे तुम्हाला बघून आमचं म्हणजे गळीत गातर झालो आम्हाला तुम्हाला बघूनच आम्ही भेलेलो आहोत. तर महाराज म्हटले की ठीक आहे, ते बंदुका तिकडे ठेवा आणि तुम्ही निघून जावा, नाही तर जर कारभाऱ्याला म्हणजे श्रीपतरावाला कळालं तर तुम्हाला ठारमध्ये तुम्ही निघून जावा. एवढे अजातशत्रू होते शाहू महाराज. शाहू महाराजांच्या आयुष्याचा जर आपण कालपट पाहिला ना तर महाराज आले, महाराजांना तसं बघायला गेलं तर मुली होत्या, म्हणजे हौसाबाई नावाची आणि राजेशाबाई नावाची मुली होत्या 2. तदनंतर त्यांना मुलगा झाला पण तो अल्पवयीन ठरला आणि याच कारणानिमित्त ते विरक्त झाले म्हणजे संपूर्ण राजपाट सोडला त्यांनी आणि माचीपेठ ही सोडून आणि क्षेत्र मावली. त्याच्यामध्ये आपल्याकडं आहे ती वनवासवाडी म्हणतात ना, वनवासवाडी. त्या वनवासवाडीला तिथं ते तंबू टाकून राहायला लागले आणि मग तिथंच त्यांनी प्रदीर्घ काळ काढला. त्यामध्ये अजून त्यांच्या वाट्याला असंख्य दुःख आली. पैकी शाहू महाराजांना म्हणजे त्यांनी स्वतः इथं साताऱ्यात चित्रशाळा निर्माण केलेली होती. चित्रशाळा म्हणजे देशीचे पक्षी प्राणी आणून इथं ठेवलेले होते. अगदी ते पाहण्यासाठी लोक यायची. आणि आपल्याकडे गेंडामाळ आहे, तिथं खरोखरच गेंडा आणून ठेवलेला. परत आपल्याकडं एक थिएटर बंद पडलं, ते राधिका थिएटर सिनेमागृह, तिथं ती प्राण्यांची ती चित्रशाळा होती. आता त्याच्यामध्ये एक शुभलक्षणी हत्ती होता, त्याचं नाव होतं मदारी. गुरुवारबागेच्या पुढे एक विहीर होती, त्या विहिरीत पडून तो मदारी तिथं गतप्राण झाला. त्याची समाधी म्हणून महाराजांनी त्याच्यावर त्याचं शिल्प उभं केलेलं आपण गेल्या हेरिटेज वॉकला ते पाहिलेलं आहे. दुसरं म्हणजे खंड्या नावाचं त्यांचा एक आवडता कुत्रा होता, त्याला पालखीचा मान होता. महाराज ज्या वेळेला शिकाराला गेले त्यावेळेला तो खंड्या एका वाघाने महाराजांचं किरण केलं आणि त्याच्या वाघावर भुकला, म्हणून महाराजांनी त्याला पालखीचा मान दिला आणि त्याला दरबारात आणताना त्याला पालखी वापरली जायची. त्याच्याही निधनानंतर महाराजांनी त्याची समाधी केली. सगळ्यात महाराजांना जे दुःख झालं ते त्यांची आवडती पत्नी जी होती ती सगुणाबाई, जी धनिनींची बाग जी आहे त्यांच्या नावानं, त्या आजारी पडल्या आणि त्यांच्या आरोग्यप्राप्तीसाठी त्यांनी जेजुरीला जाऊन काही ज्याला काय म्हणतो आपण पूजा अर्चा करावी असं त्यांनी ठरवलं. आणि स्वतः हे उभयता शाहू महाराज आणि सगुणाबाई जेजुरीला गेल्या आणि भयंकर ह्यातलं वास्तव्य म्हणजे काय, जेजुरीच्या मुक्कामातच त्या वारल्या. आणि तिथं वारल्यानंतर ते शव 50 लोकांच्या मार्फत सेबिकेत घालून तिथं माहुलीला आणलं सगुणाबाईंचं, आणि माहुलीला इथं अंत्यसंस्कार झाले. आत्ता आपल्याकडे जो सगुणेश्वर आहे ना, तो सगुणेश्वरच्या पाठीमागे ज्या छत्र्या आहेत ना, पैकी कुठली तरी छत्री, त्याचं निश्चित सांगता येईल, पैकी कुठली तरी छत्री सगुणाबाईंची असावी. नंतर सांगायचा मुद्दा म्हणजे की शाहू महाराज स्वतः वनवासवाडीला राहत होते. त्यानंतर त्यांनाही ह्या वारसाची चिंता सतवायला लागली. मात्र त्यावेळेला ताराराणी होत्या. ताराराणींनी सांगितलं की काळजी करायचं काहीही कारण नाही, की माझा नातू म्हणजे शिवाजी महाराज जे होते दुसरे, त्यांचा मुलगा मी पानगावला ठेवलेलं आहे, ते रामराजा त्याचं नाव आहे. आणि मग पानगावला जाऊन ते लोक म्हटले की त्यांनी महाराजांनी मृत्यूच्या आधी हे लिहून ठेवलं मृत्यूपत्र, की माझ्यानंतर रामराजाला गादीवर बसवा आणि माझ्या सगळं क्रियाक्रम केल्यानंतरच त्यांना इथं आणा, तोपर्यंत त्यांना इकडं आणायचं नाही असं सगळं केलं. आणि ह्या याद्या त्यांनी पेशव्यांच्याकडे सुपूर्द केल्या. पेशव्यांनी त्या पद्धतीनं सगळं केलं. शाहू महाराज आजारी पडले त्या रंगमहालात आजारी पडले आणि इथूनच त्यांना पुन्हा माहुलीच्या इथं नेलं आणि तिथं त्यांना 10 संस्कार आले. महाराजांना ज्या वेळेला तिथं 10 संस्कार झाले त्यावेळेला महाराजांची पत्नी जी होती सकवारबाई ही जिवंत होती, ती तिथं सती गेलेली आहे. सकवारबाई शाहू महाराजांच्या नंतर म्हणजे बरोबर चितेतच सती गेली आणि त्यानंतर 3 दिवसानं काही म्हणजे नाटकशाळा किंवा दाशी एक म्हणजे महाराजांची ती सती गेली तिथं. अशा प्रकारे हा शाहू महाराजांचा इतिहास इथं संपतो. मात्र त्याच्या आधीचा काही इतिहास आहे, तो रंजक इतिहास आहे. तो 17व्या शतकात औरंगजेब इथं आला. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही म्हटलं ना की किल्ले घेत आलेला आपण बघितला हा इतिहास. हा ज्यावेळेला
82ला इथं आला, 1682ला, त्यावेळेला तुमचा नाशिकचा जो किल्ला आहे, नाशिकच्या इथला रामशेतचा घेण्यासाठी 5.5 वर्ष लागले आणि मग तो इकडं सह्याद्रीकडे वळला आणि अक्षरशः म्हणजे हा इथं आपल्याकडं विशालगड आहे, तो विशालगड मिळाला नाही. त्याचा नातू तिथं अर्ज करतोय, बादशाला पत्र दिलं त्यानं की अहो माझा हा जो आजोबा आहे तो इथं थांबणार नाही, की हा जीर्ण जारा झालेला आहे, की त्याच्या समाधानासाठी तरी किल्ला द्यावं असा अर्ज करतोय. आणि मग दिला किल्ला मराठ्यांनी. किती रुपये घेतले? 3 लाख रुपये घेतले आणि किल्ला दिला. मग असंच व्हायचं की हे लोक काय करायचे की किल्ला लढवायचे, किल्ला सोडायचा नाही. किल्ला कसा लढवायचा ते एक तंत्र सोडून बसलं की पावसाळा तोंडावा आला की किल्ला द्यायचा. अगदी त्यावेळेला तो किल्ला रिकामा व्हायचा, म्हणजे त्यातला अंबारखाना रिकामा व्हायचा, दारुगोळा रिकामा व्हायचा आणि मग असा मोकळा झालेला ओकाबोका किल्ला देऊन टाकायचा त्यांच्या हातात. आणि तो पण फुकट नाही द्यायचा, विकत द्यायचा. बरं ते पैसे आले की खाली जायचं, पावसाळा आलेला असायचा, आपण सगळे शेतकरी असायचो, शेती करायचे, अगदी सगळं धनधान्य झालं, एकदा ना सगळं हातात घरात आलं आणि की सीमोल्लंघन करायचं, कुठल्या तरी रात्री एखाद्या काळ्या कातळावर वर जायचं आणि परत तो किल्ला ताब्यात घ्यायचा. तो किल्ला अगदी नवरदेवासारखा सजलेला असायचा बरं का. तोपर्यंत कुलकर्णी सर कुठे गेले आमचे हो ना, ते नवरदेवासारखा म्हणजे अगदी हे वर आल्यानंतर मोकळा किल्ला हे कसे ठेवतील. ह्याला एक जो तंत्र आलं की ज्या सरदारानं किल्ला जिंकला आहे त्याची मनसब हा औरंगजेब वाढवायचा. त्यानंतर त्याला फतेह किली म्हणून एक सोन्याची चावी द्यायचा. काय ही फतेह किली म्हणून ती सोन्याची चावी द्यायचा. मग हा माणूस काय करायचा की हा किल्ल्यावर जकिरा चढवायचा म्हणजे दारू कोळा भरायचा, त्यानंतर अंबारखाना भरायचा, सगळं भरून झालं की मग आपण तो किल्ला परत घ्यायचो. हे असं दुष्टचक्र सुरू झालेलं आणि याच्यातच इथं कुठलाही राजा नाही, तख्त नाही, सिंहासन नाही, अशा अवस्थेत म्हणजे जवळजवळ 26 वर्ष मराठ्यांनी या औरंगजेबाला इथं सळूचुपळू करून सोडलं. आणि असाच हा ज्यावेळेला सातारचा किल्ला घ्यायला आला त्यावेळेला मी सांगितल्याप्रमाणे यानं डिसेंबर 1699 रोजी कृष्णा ओलांडली. 1699 रोजी कृष्णा ओलांडली आणि हा 1700 रोजी इकडं आला. या करंजे आहे ना, करंजे पेठ इथं याची छावणी पडली आणि इकडं सर्जा खान होता, पलीकडे त्याचा मुलगा आजम, जे आपल्या शहापूर आहे ना वगैरे, शहापूर शहापूर इथं त्या आजमचं वास्तव्य होतं. तिकडे त्याचा छावणी पडली आणि हा किल्ला वेढल्यानंतर इथं शिवाजी महाराजांच्या काळापासून असणारा किल्लेदार होता प्रयागजी प्रभू, अर्थात त्याचं आडनाव फणसे असावं असं काही इतिहासकारांचं मत आहे. आणि ही लोक दिमतीनं किल्ला लढवत होती. किल्ल्याला वेढा पडल्यानंतर त्यांनी काय केलं की संपूर्ण 20 कोसातल्या परिसरातली झाडं तोडली आणि मोठा एक बुरुज केला तयार, किल्ल्याच्या उंचीचा, खालून लाकडी बुरुज तयार केला आणि तिथून तो किल्ल्यावर तोफा टाकायला लागला. अक्षरशः त्यावेळेला वर्णन असं की परिसरात झाड राहिलं नाही. परिणामी काही त्यांना नावं आणलेल्या ना इकडं अलीकडं हे ओलांडायला, नदी ओलांडायला, तर त्या नावा मोडून पण तो बुरुजाला वापरल्या. उंटावरला बैसाखी मोडून त्या बुरुज तयार केला. एवढा मोठा बुरुज तयार करून तो किल्ल्यावर मारा करायला लागला. मात्र किल्ल्यावर मारा होत नव्हता योग्य पद्धतीनं. म्हणून मग त्यांनी काय केलं की बेमालूमपणे किल्ल्याच्या हा मंगळाच्या बुरुज आहे, मंगळा बुरुजाखाली सुरुंग पेरले म्हणजे त्या बुरुजाखाली मोठी दारू पिरली आणि त्याची वात घेऊन गेले आणि एक नाही 2 सुरुंग पेरले. आता बघा हे सगळं घडत होतं आणि औरंगजेब सगळा ह्याच्यातनं फिरायचा, वेड्यातनं फिरायचा. तक्तेरावा नावाचा एक प्रकार होता. तक्तेरावा म्हणजे मोबाईल सिंहासन असतं, ते खांद्यावरनं उचलून न्यायचं आणि त्याच्यावरनं तो बसून तो सगळ्या वेड्यातून फिरायचा. आणि एका ठिकाणी तो बघत असताना वरून तोप डागली मराठ्यांनी, त्याच्या बाजूचे लोक मरून पडली. पण त्याचा साकी मुसत काना तो लिहितो की बादशाच्या चेहऱ्यावरची रेघ ही हल्ली नाही, एवढा तो स्थितप्रज्ञ होता. म्हणजे सुख दुःख ऊन वारा ह्याचा काही परिणाम व्हायचा नाही. तो तेवढ्याच दमदारपणे पावले टाकत आपल्या तंबूत परतला. हे असा हा औरंगजेब हा मराठ्यांच्या बरोबर झुंजतोय. 5.5 महिने हा किल्ला झुंजला, 5.5 महिने. आता बघा की जो 2 सुरुंग पेरले होते ते सुरुंग कामाला आणायचे होते, म्हणून
त्यांनी त्या खाली मोगलांचा तळ होतं त्याच्यात एक गलका सुरू केला आणि ती गलका बघण्यासाठी इथले सगळे जे आपल्या किल्लेदारासह प्रभूसह लोक तिथं आली पूर्वेच्या बाजूला काय गलका चालला यांचा म्हणून. आणि त्यानं हुकूम दिले, इशारा दिल्याबरोबर धाडकन पहिला सुरुंग ओढल्यानंतर वरचे जे 501 मराठी होते ते हवेत गेले आणि त्याच्यावर तो मालवा पडला, दबले गेले मराठी खाली, काही गतप्राण झाले, काही दबले गेले. आणि लगेच मोगल 2000 मोगल पुढे सरसवले की त्या भगदाडातून आत घुसायचं म्हणून. तोपर्यंत दुसरा सुरुंग ओढला आणि ते दुसरा सुरुंग हा 2000 लोकांच्या वर ज्यावेळेला पडला त्याच दणक्यानं जो पहिला सुरुंग उडलेला त्याच्या खाली जे दबलेले मराठे होते त्यातले काही मोकळे झाले मराठे, त्यातला तो प्रभू वाचला. आणि हा सगळा प्रसंग घडला तो ह्या मंगळाई बुरुजापाशी. तर आपण त्या मंगळाई बुरुजाकडे जाऊया. हे आहे ही तुम्ही बघितलं ना स्ट्रक्चर, तुमच्या लक्षात येईल ही जे बांधलं गेलंय ना, 2000 लोक जर गावात असेल तर किती मोठं हे झालं असेल ना. नंतरचे आहेत ना तिथे कमानीचे दगड किंवा हे असे खाली पडलेले आहेत. ते सगळं खाली पडलं असेल ना, खाली नाही तदनंतर बांधला ना, म्हणजे औरंगजेब गेल्यानंतर शाहू महाराजांच्या काळातच बांधलं गेलं ना. रामराजे शाहू महाराजांच्या नंतर आले रामराजांच्या नंतर मग दुसरे शाहूंच्या नंतर तदनंतर दुसरे शाहूंच्या नंतर आले ते आपले प्रतापसिंह महाराज. आणि प्रतापसिंह महाराजांनी जे आत्ताचे जे वाडे आहेत ना ते सगळे म्हणजे डागडुजीला आलेले, त्यामुळे त्यांनी प्रतापसिंह हायस्कूलचा जो राजवाडा आहे ना तो बांधला. आणि तदनंतर तो जुना राजवाडा. आणि तदनंतर त्यांचे भाऊ आहेत आप्पासाहेब महाराजांनी तो नवा राजवाडा बांधला. आता त्याच दरम्यान का नाही की या राजपथावरून एक दसऱ्याची मिरवणूक निघायची आणि ती दसऱ्याची मिरवणूक पाहण्यासाठी म्हणून तिथं जी बंगला होता, एक बंगली छोटीशी नजर बंगला म्हणून आपल्या राजघराण्यातील स्त्रियांना ती पाहता यावी म्हणून तिथे तो 4 भिंतीच्या इथं एक बंगला बांधला, म्हणजे हवा महलसारखं बांधलं होतं. काळाच्या ओघात तो पडला आणि फक्त त्याच्या 4 भिंती राहिल्या. आणि त्या 4 भिंतीचा तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की आपले कर्मवीर अण्णांनी तिथं पहिली शाळा तिथं भरवली. आणि मग तिथून मग जो आधुनिक काळ जो आहे इंग्रजी सत्तेचा तो सुरू झाला. या पद्धतीने हा आत्तापर्यंतचा हा अजिंक्यताऱ्याचा इथपर्यंतचा इतिहास. अंबेजराव किती मिनिट पण अजिंक्यताऱ्यावर आहे ते हेरिटेज वॉक चालली आहे ह्याच्या निमित्त एक 10 मिनिटांपासून. या शाहूनगरीसाठी पाणी आणलं. येवतेश्वरच्या पाठीमागं जो आपल्याला जो तलाव बघायला मिळतो का नाही आणि खापरी पाईपलाईन आताही त्या रस्त्याच्या बांधकामात मिळते ना, ती शाहूकालीन आहे. काय त्याला परत दिवसेंदिवस डेव्हलप करत गेले, म्हणजे प्रतापसिंह महाराजांनी परत ती विकसित केली. अशा पद्धतीनं खालच्या माची पेठला आणि सातारा शाहूनगरीला पाणी पुरवण्याचं काम त्यावेळेला शाहू महाराजांनी केलं. महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. ओते महल म्हणून असायचं की जिथं खजिना आणि काही महत्त्वाच्या वस्तू ठेवल्या जायचे, त्यासाठीचे ते 2 रांजण आहे तिकडे काय. आणि बऱ्यापैकी राजसदरीची जागा ही आहे. इथूनच संपूर्ण राज्याचा गाडा म्हणजे शाहू महाराजांनी त्यांच्या आयुष्यभर इथूनच घातला. मी जसं सांगितलं तसं 1717 नंतर या किल्ल्याचं महत्त्व झपाट्यानं वसरत गेलं आणि फक्त इथं म्हणजे काळाच्या ओघात सगळं नष्ट होऊन जातं. तसं राजवाडे असतील, वाडेउडे सदर असतील, इथं वृक्षवल्लींनी आपलं ठाण मांडलं आणि काळाच्या ओघात संपूर्ण जरी गडप झालं तरी हा इतिहास दैदिप्यमान इतिहास हा कागदपत्रातून, मोडीतून, फारशीतून आजही आहे. आणि फक्त इथे जिज्ञासू वृत्तीनं वाचणारे पाहिजेत तर त्यांच्यापाशी हा किल्ला, इथले जे बुरुज असतील, इथले तट असतील हे त्यांच्याशी बोलायला लागतात. आत्तापर्यंत आपण हा धावता आढावा घेतला हा शिवशाहीच्या कालावधीचा, शाहू महाराजांच्या कालावधीचा. इथं आपण थांबणार आहोत. हा जो हेरिटेज वॉक आहे हा इतिहास संशोधन संस्था व वारसा संवर्धन संस्था सातारा यांनी आयोजित केला. या संस्थेचे सर्व आमचे
सुभाषजी गायकवाड आबा कुठे आहेत आबा आबा यांना यांचं मी आभार व्यक्त करतो. तदनंतर याचे सहयोगी संस्था अनेक आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा, त्याचे अभिरक्षक माननीय प्रवीण शिंदे सर, त्यांचा स्टाफ गावडे सर असतील, आमचे अजित सर कुठे गेले, अजित सर नेहमी फोटोज असतात, ते फोटो खरं म्हणजे त्यांच्याकडनं मी म्हटलं संभाजीराव त्यांना एकदा येऊ दे फोटो. तर अजित सर आहेत, आमच्या सारंग आहे आणि बरेचसेच आमचे आता मला अनेकांची नावं माहीत नाहीत संग्रहालयातले. तर संपूर्ण संग्रहालयाचा स्टाफ आहे, यांचं संपूर्ण सहकार्य. तदनंतर सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे दुर्गनाथचे आमचे गणेशराव, आणि गणेशराव असल्यामुळं एक वेगळा उत्साह येतो. दुसरं म्हणजे या सातारची एक वेगळी ओळख की साठीतला तरुण काय करू शकतो. साठीतला तरुण डॉक्टर साहेब आमचे आयर्नमॅन हे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि सर्वात आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय माहिती अधिकाराचे सर्व आमचे तिकुंडे साहेब इथं उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आमचे संभाजीराव आणि त्यांची मित्र मंडळी आली इथं. आमच्या संस्थेचे राहुल भाई आणि आमचे योगेश निकम काका इथं उपस्थित राहिले. आणि सर्व ज्यांची नावं घेतली, ज्यांची न घेतली त्यांचं तर पहिल्यांदा आभार. म्हणजे माझ्या म्हणजे काय की बोलण्याच्या वर्गात कोणाचं राहिलं तरी त्यांचा आभार. आणि मी इथं थांबतो, इथं आपल्या सर्वांची रजा घेतो. पुन्हा एकदा असंच भेटूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव. डबल मजली वाढवता येईल. दिवाबत्ती ठेवायचा बत्ती ठेवायची. पण बऱ्यापैकी अशी जी बंदिस्त असायची ना ती दारू कोठार वगैरे अशी चुनी गच्ची खाली असायची. पण दारू कोठारे अशी पॅक असायची. आणि हे जे आहे ना हे पोतेमाल म्हणूनच आहे. हे पोतेमाल म्हणजे काय की जे ज्याला काय म्हणतो मौल्यवान वस्तू आहेत ना, मौल्यवान वस्तू आत ग्राउंड लेवलच्या आत लॉक करण्यासाठी तो पॅक केलं का नाही की लुटायचा प्रश्नच येत नाही ना. म्हणजे खांदून हे करून तोपर्यंत किल्ला जागता होणार ना. काय हे फक्त खजिना पोतेमाल म्हणायचं याला पोतेमाल हा शब्द आहे. खजिना तुमचं काय ट्रेझरी, जुन्या काळी ट्रेझरी पेव असायची तीच की. आणि त्यात ते सगळं धान्य वगैरे ठेवायचं, ते सुरक्षित राहावं ते पॅक करून. बांधीव आहे ना.